नमस्कार. मी दत्तात्रय तुकाराम सोनवणे, मायक्रो केजेस या इंडस्ट्रीचा प्रोप्रायटर. माझ्या या कंपनीची कशी सुरुवात म्हणजे अगदी लहानपणापासूनचं माझं बालपण गावी, संपूर्ण माझे पाटस या गावी, दौंड तालुका पाटस या गावी 11वीपर्यंत शिक्षण झालं. 11वीनंतर मी ITIला प्रवेश घेण्यासाठी फॉर्म देण्यासाठी मी उरुळी, कांचन आणि औंधला फॉर्म दिले आणि त्याच दिवशी हडपसर येथे भावाकडे आलो असताना ॲक्युरेट इंजिनिअरिंगचं जे ऑपरेटर भरणार म्हणून 200 लोकांची जी भरती होती तिचं जाहिरात पाहिली आणि त्या इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सिलेक्शन लेटर मला आलं आणि ॲक्युरेटमध्ये मी 1974 साली जे इंटरव्ह्यू दिल्यानंतर 22 जुलैला जॉईनिंग केलं. त्यानंतर 14 वर्ष मी ॲक्युरेटमध्ये काम केलं. ॲक्युरेटमध्ये काम करत असताना आज साळुंखे साहेबांनी संपूर्ण कुटुंबाप्रमाणे सगळ्यांना सांभाळलं. म्हणजे सर्व कामगार असा काही भेदभाव त्यांनी ठेवला नाही. सगळ्यांना स्वतःची घरचे कुटुंब याचे घटक समजूनच त्यांनी प्रत्येकाला शिकवलं आणि सांभाळलं. त्याप्रमाणे सगळा स्टाफ, इंजिनिअरिंग स्टाफ वगैरे सगळं त्याप्रमाणे कार्य करत होता आणि एकंदरीत घरच्या वातावरणात सगळेच अगदी काम करत होते. परंतु काही गोष्टी अशा झाल्या की त्याच्यानंतर मग त्यांना इथून सासवडला शिफ्ट करावं लागलं. त्याच्यात मग मलाही मग बाहेर पडावं लागलं तिथून. त्या बाहेर दुसरीकडे मी छोट्या इंडस्ट्रीमध्ये काम केलं. छोट्या इंडस्ट्रीतला 5 वर्षाचा अनुभव घेतला. लोकांनी साथ दिली, काही लोकांनी इन्स्ट्रुमेंट दिले, काही लोकांनी मशीन्स दिल्या आणि अशा याच्यावर मनातसुद्धा नसताना उद्योजक बनवलं, लोकांनी बनवलं आणि केवळ कंपनीच्या, आपल्या स्वतःच्या कंपनीच्या अनुभवावर ते करू शकलो आपण. आज तिथंही एक 25 लोकांचं डिपार्टमेंट माझ्या अंडर दिलेलं होतं. साळुंखे साहेब स्वतः चौकशी करायची. काका टिकार, आमचे जे PV शिंदे, जो स्टाफ आहे, US जाधव वगैरे सर्वांनी अगदी सपोर्ट चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना शिकवलं. तसं मलाही त्यांनी शिकवलं आणि त्याप्रमाणे घडत गेलो आपण. आणि नंतर मग आणायचे हे असं बाहेर पडल्यानंतर मग स्वतःचं जे बनवलं. आज 25 लोक चांगल्या प्रकारे काम करतात तिथं. 25 कुटुंबाचं आपण हे करू शकतो. एवढं म्हणजे मनात काही एक नसताना उद्योजक. मी फक्त 11वी झालेलो आहे. 11वी नंतर हे सगळं अगदी याच्याप्रमाणे स्वप्नासारखंच घडत गेलेलं आहे ते. आणि प्रत्यक्ष मग ते स्वतः 12 तास मी ड्युटी करतो आणि सुट्टी हा प्रकार नाहीच. आजपर्यंत सुट्टी हा प्रकार नाही. आज 51 वर्ष चालू आहे माझ्या कामाचं. 51 वर्षात आम्ही आमचे कामगारसुद्धा सुट्टी घेत नाहीत. गुरुवारीसुद्धा येऊन काम करतात. फक्त 2 महिन्यातले 2 गुरुवार सुट्टी देतो आम्ही. सकाळी 9 ते 7:30 काम करतात. अगदी हसत खेळत सगळं व्यवस्थित. ॲक्युरेसीचं काम इतकं ॲक्युरेसीचं आहे. सगळं मायक्रॉन, हाफ मायक्रॉनमध्ये कामं करतात. आणि पॉईंट 1पासून जी आजपर्यंत कोणी पिन बनवली नाही, पॉईंट 1पासून आम्ही देतो आहे ती. आज ह्या आमच्या पिन्स, आमच्या ॲक्युरेटनं सुद्धा माझं 6 वर्ष पिन्स घेतलेले आहेत. सगळं प्रॉडक्ट त्यांना माहिती की कशा प्रकारे काम करतात. मग त्यांनी स्वतः घेऊन ते सेल केलेलं आहे, मार्केटिंग केलेलं आहे. त्यामुळं आमचा पाया मजबूत झाला. त्यामुळं त्या ॲक्युरेट कंपनीमुळंच आपण हे सगळं करू शकलो. त्याप्रमाणे आई वडील तर अगदी अडाणी होते, ते काही सुशिक्षित नव्हते. पण सगळे भाव आमचे सुशिक्षित होते. सगळ्या भावांना शिकवलेलं होतं व भावांनी चांगली साथ दिली, बहिणींनी दिली. आणि विशेष म्हणजे आमच्या इथं जे गावात इथं आलो तर रमण नाना पवार त्यांनी जागा दिली. त्यांच्या इथं मी भाड्यानं होतो. त्यांनी स्वतःची जागा दिली की नाही, स्वतःचं पाहिजे तुम्हाला म्हणून ही इथं 5 गुंठे जागा इथं दिली. त्याच्यावर त्यांनी बांधायला लावलं जबरदस्तीने, म्हणजे ते उभंच करायला लावलं आणि तिथं चांगल्या प्रकारे आता सेटअप चांगला झालेला आहे. आज मला खूप आनंद होतो आहे की आज हे इनामदार साहेब एकदा सहज आमच्याकडे पिन्स पर्चेसिंगसाठी आले होते आणि त्यांना एकंदरीत एक माझी झलक समजली की मी स्वतः इंजिनियर नसताना फक्त अनुभवाच्या जोरावर एवढं करू शकलेलो आहे. मग ते म्हणले आम्हालाही अशाच लोकांचे शोध आहे की जे न शिक्षण घेता अनुभवाच्या जोरावर ज्यांनी इंडस्ट्री उभी केली. तर तुम्हाला आम्ही आदर्श उद्योजक पुरस्कारासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांनी ते प्रयत्न केला आणि तो आजपर्यंत तो सफल झाला. त्यामुळं खूप खूप आनंद झाला. त्यांचे खूप खूप शतशः धन्यवाद. नमस्कार. शक्ती संवादमध्ये आपलं स्वागत आहे आणि विजनरीज इन बिझनेस ही सिरीज आपण सध्या करत आहोत.
आजचे आपले गेस्ट भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित आदर्श उद्योजक पुरस्कार ह्याचे मानकरी श्री दत्तात्रय सोनवणे साहेब. काका नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. आत्ता आपण एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ घेतलेला आहे आपला. हो. त्या व्यतिरिक्त थोडंसं आपण आज चर्चा करणार आहोत. नक्कीच नक्की सर. काका, पहिली गोष्ट मी तुम्हाला विचारतो की हा तुमचा जो बिझनेस आहे मायक्रो गेजेस नावाचा, ह्याचं थोडंसं मला माहिती द्या, ह्याचं डिस्क्रिप्शन द्या. मायक्रो गेजेस आमचं हे थ्रेड मेजरिंग वायर्स आणि मेजरिंग पिन्स हा प्रोडक्ट आहे. हा एकदम अत्यंत प्रिसिजन हे प्रोडक्ट आहे. याची ॲक्युरेसी हाफ मायक्रॉनमध्ये असते. थ्रेड मेजरिंग वायर्स म्हणजे ह्या थ्रेड गेजेस जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यासाठी लागणारा हा प्रॉडक्ट आहे. हा प्रॉडक्ट त्यांनी घेतल्याशिवाय ते थ्रेडचे मध्ये पीच चेक केल्याशिवाय तो त्यांना पुढं काम करताच येत नाही. बरोबर. म्हणून हा प्रॉडक्ट प्रत्येकाला गरजेचं आहे जे मॅन्युफॅक्चरर आहेत. प्लस मेजरिंग पिन्स ह्या आज फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप म्हणजे इतक्या लागतात. आज जे चंद्रावर यान गेलं त्याच्यासाठी सुद्धा ह्या पिन्स आमच्या गेलेल्या आहेत, पण त्या डायरेक्ट आमच्या नाही तर आमच्या कंपनी थ्रू गेलेल्या आहेत. अच्छा. मायक्रो ॲक्युरेट थ्रू. आणि त्यांनी ऑर्डर आम्हाला दिलेली होती. आणि ह्या पिन्स आम्हाला अभिमान आहे की आता ह्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये 0.1च्या सुद्धा पिना लागतात आणि त्या आम्ही बनवल्यात. हाफ मायक्रॉनमध्ये पिन्स बनवल्यात. इव्हन 2 मायक्रॉनच्या स्टेपनी संपूर्ण तयारी केलेली. आज ह्या कुठेच भारतात तुम्हाला कुठंच एवढा स्टॉक भेटणार नाही. बरोबर. एवढं आम्ही त्याच्यात झोकून दिलेले आहे सर्व काम. म्हणजे जी मागल जी ऑर्डर येईल ती देता आली पाहिजे. आज एवढ्या बेसवर आमचं मार्केटिंग कुठंच नाही, पण केवळ डिलिव्हरी आणि क्वालिटी ह्याच्यावर आम्ही बाजी मारलेली याच्यावर. मग काका, हा बिझनेस सुरू करायमागची स्टोरी काय आहे नेमकी? म्हणजे हा सुरू कसा झाला, तुमच्या मनात आलं कसं? मनात बिलकुल आलं नाही. आज मी ॲक्युरेटमध्ये काम करत असताना कधी मनात सुद्धा विचार नाही आला की आपली कंपनी असावी काय. पण ॲक्युरेटमध्ये नाईलाजानं आमच्या मालकांनी अगदी सगळ्यांना कुटुंबासारखं सांभाळलं होतं आणि इतका चांगल्या प्रकारे चालली होती कंपनी. पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना ती बंद करावी लागली. त्याच्याबरोबर आम्हालाही बाहेर टाकलं. मग माझं शिक्षण नव्हतं, फक्त मी 11वी झालेलो होतो आणि तिथला अनुभव हा 14-15 वर्षाचा. मग त्या ह्याच्यावर मी काय करायचं, बाहेर काही लोकांनी म्हणले तुम्ही या आपण सुरू करू. केलं. 5 वर्ष मी केलं, तिथलाही अनुभव घेतला. पण अगदी आमच्या मित्रांनी, आमच्या बऱ्याच सहकाऱ्यांनी आम्हाला सपोर्ट केला. इव्हन कंपनीनं सुद्धा सपोर्ट केला, तुम्ही सुरू करा, आम्ही मटेरियल घेतो. आणि त्यांनी घेतलं 6 वर्ष आणि त्याच्यात तो आमचा पाया पक्का झाला. आणि इतकंच चांगल्या प्रकारे आता चालू लागले. पूर्वी मी एकटा करायचो, माझी मुलं करायची, पण आता 25 लोक काम करतात इथं. आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्याचं ॲक्युरेसी आणि मनापासून कामं करतात. आमचे सर्व कामगार सुद्धा मनापासून करतात. चावी सुद्धा मी घरी घेऊन जात नाही, त्यांच्याच हातात चावी दिलेली. त्यांनी येऊन सकाळी 9ला ओपन करायचं, संध्याकाळी 7:30 पर्यंत त्यांच्याकडेच. गुरुवार सुद्धा ते घरी राहत नाहीत. महिन्यातले 2 गुरुवार सुद्धा येतात कामाला. मी इथं आल्यापासून मला असं जाणवतंय की तुमचं जे एम्प्लॉई सोबतचं जे रिलेशन आहे ते एकदम घरच्यासारखं. कारण आमच्या मालकांनीच आमच्यासाठी घरच्यासारखंच राहिले. आज सुद्धा त्यांच्या मुलांचे फोन येतात, सगळ्यांचे कंपनीतून फोन येतात, प्रत्येक कार्यक्रमात ते इन्व्हाइट करतात. म्हणजे घरच्यासारखं रिलेशन. त्यांनी असं भेदभाव कधी केला नाही. कामगारातून आज माझी एवढी प्रगती केली. आज महिन्याला 20 लाखाचं कमीत कमी मी काम करतो. आज एवढं काम एक कामगार माणूस करू शकतो. याला डिग्रीची गरज नाही, काय नाही. असं आमच्या मालकांनी आमच्याकडे कमीत कमी 30 ते 40 लोकांनी फॅक्टरी टाकलेले आहेत. म्हणजे ती कंपनी उद्योजक बनवण्याची कंपनी साळुंखे साहेबांनी सुरू केली. नुसते उद्योजक नाही तर त्यांना समाजाचं हित सुद्धा होतं. पाणी पंचायत, लोकांना पाणी मिळालं म्हणून पुरंदरमध्ये त्यांनी पाणी पंचायत योजना राबवली. मानसी लिटर एवढं दिलं, घरटी एवढं लिटर पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. हा त्यांनी त्या वेळे 72च्या दुष्काळापासून चालवलेला आजही चालू आहे तो प्रकल्प. तुम्ही ॲक्युरेट जी कंपनी आहे त्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती दिली आपल्याला. तसंच तुमचं आदर्श किंवा इन्स्पिरेशन देखील ॲक्युरेट कंपनीचे जे मालक आहेत श्री साळुंखे साहेब हेच असतील. त्यांच्याबद्दल थोडंसं एक माहिती द्या आम्हाला. साळुंखे साहेब खरंच म्हणजे अगदी देव माणूसच आमच्यासाठी. आज एवढी कंपनी, आज 500 लोक, आज तिथं 1,500 लोक काम करतात. पण त्यांनी जे घालून दिलेलं जे आहे तेच मुलांनी परंपरा पुढे चालवलेली. आज सगळ्यांना ते आले ते कामगार म्हणून कधी समजत नाही, स्वतःच्या घरातले घटक म्हणून समजतात ते. आणि कधीच त्यांना म्हणजे प्रत्येकाशी आपलेपणा. आज सुभाष साळुंखे त्यांचे चुलत भाऊ होते, त्याचे माझे आजही चांगले रिलेशन आहे.
इतक्या आपलेपणाने आपुलकीनं घरी येतात जातात, कसं चाललंय काय चाललंय असतेनीच चौकशी करतात. तसंच हे आमच्या साळुंखे साहेबांचे चिरंजीव विक्रम आदित्य साहेब सुद्धा एकदा भेटायला गेलो तर इतक्या आपुलकीने स्वतःचा पाण्यानं भरून ग्लास दिला त्यांनी मला आणि आस्थेने चौकशी केली कसं चाललंय काय चाललंय. म्हणजे एक मालक किती आपल्या आई वडिलाप्रमाणे त्यांनी सांभाळलेलं आहे. तसंच आम्ही आमच्या मुलांनाही इथं ज्या प्रत्येक कामगारांशी तेच नातं हे करतोय, जोपासतोय. काका, हा बिझनेस जेव्हा तुम्ही सेटअप केला, हां आता ह्याला बरेच वर्ष झाले, 31वं वर्ष चालू झालेले. येस. तर ह्या एवढ्या ड्युरेशन मध्ये तुम्हाला कधी असं वाटलं का की खूप स्ट्रेस येतोय किंवा आपण नाही होते पण बिझनेस बंद करू? नाही नाही बिलकुल नाही. कारण काय माझी पत्नी आपल्या पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनमध्ये टीचर म्हणून कामाला सर्व्हिसला होती आणि तो एक सपोर्ट घरचं म्हणजे घरची परिस्थिती चालवण्यासाठी भरपूर मोठा सपोर्ट होता आणि मी जे काही करल ते इंडस्ट्री वाढवण्यासाठी करणार. आणि अशा परिस्थितीत कधी मनाला सुद्धा विचार नाही आला. चढ उतारी येतच असतात पण त्याच्यातून आपण संघर्ष करायचा असतो, झोकून द्यायचं असतं आणि त्याच्यातून तो काळ निघून जातो, पुन्हा परत चांगले दिवस येतात. बरोबर आहे. तसंच काका, थोडंसं आपल्या बालपणाबद्दल, गावाकडचे दिवस. लहानपणी जिल्हा परिषदच्या शाळेत आम्ही 7वी पर्यंत झालेलं आहे माझं शिक्षण. नंतर 8वी पासून 11वी पर्यंत रयत शिक्षण संस्था आमच्या गावी होती, तर तिथं 11वी पर्यंतचं शिक्षण. त्याच्यात मधला एक पिरियड 8वीचा पिरियड मी अहमदाबादमध्ये शिकायला भावानं घेऊन गेला होता, पण भावाची बदली झाली अचानक. मग 9वीला परत मी पाटसला रयत शिक्षण संस्थेतच आलो आणि शाळेत मी पहिला नंबरच. माझे आज हे सर्टिफिकेट सगळे पहिला नंबरच. ते पाहिले आम्ही सर्टिफिकेट जे तुम्ही सगळं मी जे आहे 74% सगळे सगळं सर्टिफिकेट. पगाराच्या स्लिपा जपलेल्या आहेत. सगळं माझं कंपनी ही माझं घरी जसं जन्म घेतला तसं कर्माचा जन्म आमच्या साळुंखे साहेबांनी आम्हाला घडवलं, पूर्ण अगदी घडवलं की जगात कधीही तुम्ही उपाशी राहू शकत नाही. तिथं ज्या कंपनीत ॲक्युरेटमध्ये जो काम करतो तो आयुष्यात कधीच उपाशी राहणार नाही. तसंच काका, आजची जी युवा पिढी आहे, यंगस्टर्स आहेत, आमच्यासारखे काही मुलं आहेत ज्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, जे पुढे जाऊन उद्योजक बनायच्या पायऱ्या चढत आहेत सध्या, बरोबर. त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? पूर्णपणे झुकून द्यायचं, कामात झुकून द्या. आज आम्ही पूर्ण 12-12 तास, मी आज सुट्टी घेत नाही आम्ही कधी. 51 वर्ष माझं कामच आहे. 1974 ते आज 2025 51 वर्ष काम करतोय आम्ही. कंपनीत सुद्धा मी 12-14 16 डबल ड्युट्या केलेल्या आहेत आम्ही. बुधवार म्हणलं की 2-3 शिफ्ट करायचो आणि गुरुवारी दुपारी 4 नंतर यायचं बाहेर. असं पद्धतीत कामाचं पहिल्यापासून आम्हाला आणि आनंदाने काम करायचो. तिथं काय आपल्याला ओझी उचलायची नाही, काय नाही. ॲक्युरेसीचं काम आहे हे, फक्त अगदी जबाबदारी आणि काळजीपूर्वक करायचं. इथं सुद्धा आमच्याकडे जेवढी कामं करतात, हाफ मायक्रॉनमध्ये कामं करणारी मुलं तयार केलेली, अगदी हाफ मायक्रॉनमध्ये 0.1च्या पिनापासून आज ती 0.1ची पिन म्हणल्यानंतर हातात सुद्धा धरता येत नाही. तुम्हाला मी दाखवतो ते नंतर हे प्रॉडक्ट काय काय बनवतो कसं. आणि इतकं जेवढं तुम्ही किचकट बनवाल ना तेवढं तुम्हाला अजून आनंद वाटतो की असं सोपं तर काम कोणीही बनन, पण जेवढं किचकट. आज ह्या पूर्वी इम्पोर्ट करावं लागायच्या ह्या पिन्स चेक करायला, आज आम्ही स्वतः बनवतो. भारतात आमच्या एवढा स्टॉक कोणाकडेच नाही. एवढं आमच्या कंपनीला बी अभिमान वाटतो की प्रॉडक्ट बनवलं. उलट ते अभिमानानं सांगतात तिथं जाऊन तुम्ही परत अजून एक करून घ्या, म्हणजे शिकून या, ट्रेनिंग घेऊन या, कशा प्रकारे तुम्ही स्टॉक डेव्हलप केला आहे, कशी लोक डेव्हलप केले आहेत, कसं काम करता. घरच्यासारखं त्यांच्यावर सगळी जबाबदारी दिली ना, आपल्याला काही बघावं लागत नाही. जबाबदारी द्यायची, करा, आणि ते करतात मुलं. थोडंसं काका, मी तुम्हाला आता एक टेक्निकल क्वेश्चन विचारतो इंडस्ट्रीबद्दल आपल्या. जसं आपलं काम अॅक्युरेसीशी रिलेटेड आहे, बरोबर. गेजेस वगैरे बनवता, बरोबर. जसं तुम्ही सांगितलं 0.5 मायक्रॉन्स मध्ये वगैरे पर्यंत पण तुम्ही काम केलेलं आहे. हे अॅक्युरेसी एवढी ह्या लेवल पर्यंत नेण्यासाठी काय टेक्नॉलॉजी तुम्ही आपल्या कंपनीमध्ये यूज केलेली? ह्या मशिनरी ज्या आहेत त्या सर्व व्यवस्थित ग्राइंडिंग, लॅपिंग, सगळं अगदी ड्रेसिंग करून प्रत्येक मुलाला हाफ मायक्रॉन कसं चेक करायचं ते शिकवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते करते. 1 मायक्रॉन 1.5 मायक्रॉन जरी टेपर आला तर चालणार नाही. लगेच ते काम हे करणार, मशीन ग्राइंडिंग करणार, सरफेस करणार आणि त्याप्रमाणे काम करणार. एवढा स्टॉक आज एवढा केलेला आहे की आलेली ऑर्डर तुमची थांबणारच नाही. 2 दिवसात त्या पार्टीला इथून मटेरियल निघणार आणि त्या याच्यावरच आमचं मार्केटिंग कुठंच नाही, पण आमचं कंटिन्यू काम चालू असतं. आम्हाला काम कंटिन्यू येते. राईट. काका, मला तुमच्याशी बोलून आज खरंच खूप चांगलं वाटलंय.
आणि धन्यवाद. जसं साळुंके साहेबांनी आपल्याला घडवलं असं तुम्ही सांगितलंय, बरोबर. तसं तुम्ही युवा पिढी पुढे जाऊन घडवाल. तुमच्यासारखेच अजून उद्योजक या नक्कीच, मार्केटमध्ये नक्कीच. नक्कीच येतील. उलट एवढं करा, जेवढं कमी कराल तेवढं कमीच असतं. एवढं बाजारात एवढी मार्केट आहे, खूप आहे. जेवढं बनवाल तेवढं कमीच आहे. आज आम्ही जेवढं करतो ते लोकांना अजून अपुराच आहे. आम्ही पुरे पडू शकत नाही. लोकांनी यावं, करावं आणि लोकांना द्यावं ते. आजचा हा आपण पॉडकास्ट इथंच थांबू. आणि धन्यवाद, मला धन्यवाद. खूप बरं वाटलंय आणि मी आशा करतो की आपला हा व्हिडिओ बघून आजची युवा पिढी नक्कीच इन्स्पायर होईल, नक्कीच मोटिवेट होईल. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे माझ्यासारख्याच तुम्ही अगदी. हे चॅनल जे मी बनवलंय ह्याचा उद्देशच असा आहे की पिंपरी चिंचवड शहरामधील जे उद्योजक आहेत किंवा जे राजकारणी लोक आहेत त्यांची दुसरी बाजू लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यांचा जो प्रवास आहे, त्यांची मेहनत आहे, हे कुणालाच माहिती नाहीये. बरोबर. त्या उद्देशाने आम्ही एक छोटासा उपक्रम चालू केलेला आहे. खूपच छान, खूपच छान. आणि तसंच तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आदर्श उद्योजक पुरस्कार मिळतोय, त्यासाठी देखील आपलं अभिनंदन. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद.